शेतकरी मित्रांनो नमस्कार, राम राम। शेतकरी मित्रांनो, आवाज ओळखीचा वाटत असेल होय शेतकरी मित्रांनो, मी मनोहर इनामे सर। या अगोदर आपल्या जुन्या चॅनलचे 1.5 लाखहून अधिक सबस्क्रायबर होते, परंतु आपण त्या चॅनलवर आता काम करत नसल्यामुळे आता हे नवीन स्वरूपात चॅनल बनवण्यात आलेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज आपल्याला शेतीविषयक माहिती, सर्व प्रकारची माहिती आपल्याला घरबसल्या बघायला मिळणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो। ती आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी तत्पूर्वी विनंती करतो की नवीन असाल तर चॅनल एकदा पटकन सबस्क्राइब करा, लिंक सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। इथून पुढे दररोज शेतकऱ्यांना माहिती आपल्या चॅनलवर घर बसल्या बघायला मिळेल। व्हिडिओ मात्र नक्की पूर्ण बघा मित्रांनो। शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार। पीएम किसान मानधन योजना नेमकी काय मित्रांनो, सविस्तर व्हिडिओ समजून घ्या। शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार। पीएम किसान मानधन योजना नेमकी काय, पात्रता आणि अटी जाणून घ्या। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हप्त्यामध्ये 6000 रुपये पाठवत आतापर्यंत 17 हप्त्याची रक्कम म्हणजे 34000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत। पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे। ही योजना नेमकी काय, या योजनेच्या अटी कोणत्या, योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते, हे आता आपण काय करूया जाणून घेणार आहोत मित्रांनो। खास करून शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये खास करून याच्या नियम अटी अशा आहेत की पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात। ही योजना ऐच्छिक असून यामध्ये शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात। वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये मिळतात। नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते। 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल। केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे। शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांनी समजून नक्कीच घेतली असेल। त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण हे जाणून घेऊ की पीएम किसानचा 18वा हप्ता कधी मिळणार। तर पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात। पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान योजनेचा 18 हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजनेचे 6000 रुपये 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात। दरम्यान महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान योजना सुरू केली असून पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये जमा करतं। आतापर्यंत 4 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये मिळतात। तर चला तर शेतकरी मित्रांनो, बातमी आवडल्यास प्रत्येकाने लाईक नक्की करा। मित्रांनो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। या चॅनलवर इथून पुढे आपण कंटिन्यू शेतकऱ्यांसाठी माहिती टाकणार आहोत। तर अवश्य सगळ्यांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या। जाताना नक्कीच लिंक सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती घेऊन। या व्हिडिओसाठी इतकंच।